Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण इयत्ता 7वी या वर्गाकरिता इंग्लिश या विषयामधला 4.1 ही पोयम लर्न करणार आहोत. युनिट नंबर 4.1 डबल स्टँडर्ड म्हणजे दुतर्फी धोरण. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे पिक्चर दिसत आहे. या पिक्चरमध्ये एक गर्ल आहे आणि ही गर्ल किंवा बॉय, तर ही एक गर्ल आहे आणि ही या ठिकाणी आपल्या मम्मी आणि पप्पांना काही प्रश्न हे या ठिकाणी विचारत आहे. ती या ठिकाणी तक्रार करत आहे काही गोष्टींविषयी. मग ती कोणकोणत्या तक्रारी करत आहे हे आपल्याला या पोएममध्ये लर्न करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट द पोएम. डबल स्टँडर्ड, दुतर्फी धोरण. या ठिकाणी ही जी गर्ल आहे ही या ठिकाणी म्हणत आहे, वेन आय वेक अप लेट आय एम गेटिंग व्हेरी लेझी. वेन यू वेक अप लेट इट्स द अलाराम दॅट्स क्रेझी. फर्स्ट स्टांजा. वेन आय वेक अप लेट. या ठिकाणी ही गर्ल आहे, तर ही या ठिकाणी म्हणत आहे की जेव्हा आम्ही उशिरा उठतो, आय एम गेटिंग व्हेरी लेझी, त्यावेळेस आम्हाला तुम्ही म्हणतात की तुम्ही खूप आळशी आहात, असं ती तिच्या मम्मी पप्पांना विचारत असते. व्हेन यू वेक अप लेट, परंतु जेव्हा तुम्ही लेट उठतात, इट्स द अलाराम दॅट्स क्रेझी, ज्यावेळेस तुम्हाला उठायला लेट होतं त्यावेळेस मात्र तुम्ही काय म्हणतात की आज आपला जो मोबाईलचा अलाराम आहे किंवा वॉच घड्याळाचा जो अलाराम आहे तो या ठिकाणी बिघडलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला उठायला लेट झालं, असं या ठिकाणी आईवडील त्या मुलीला सांगत आहे. त्यानंतर सेकंड स्टांजा. वेन आय से नो समथिंग आय एम बीइंग स्टबॉर्न हट्टी. वेन आय से नो टू समथिंग, जेव्हा मला काही हवं असतं त्यावेळेस आय एम बीइंग स्टबॉर्न, ज्यावेळेस ही मुलगी त्या मम्मी पप्पांना म्हणते की जेव्हा मला एखादी गोष्ट हवी असते त्यावेळेस तुम्ही मला काय म्हणता, मी कशी आहे, हट्टी, स्टबॉर्न. वेन यू से नो टू समथिंग यू आर बीइंग फर्म, पण जेव्हा तुम्हाला एखादी वस्तू हवी असते त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, तुम्ही ती वस्तू घेण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही ती वस्तू घेण्यासाठी ठामपणे भूमिका घेत असतात. त्यानंतर थर्ड स्टांजा. वेन आय रेज माय व्हॉईस, रेज वाढविणे, माय व्हॉईस माझा आवाज, इट इज शॉकिंग धक्का बसणे, अँड रूड उद्धटपणा. वेन आय रेज माय व्हॉईस, जेव्हा आमचा आवाज वाढतो, ही गर्ल म्हणते की जेव्हा आमचा आवाज वाढतो, इट इज शॉकिंग अँड रूड, त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं इट इज शॉकिंग अँड रूड, तर तुम्हाला त्या ठिकाणी शॉक बसतो आणि त्याचप्रमाणे धक्का बसतो आणि त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आपलं हे मूल हे उद्धटपणे वागत आहे. वेन यू रेज युअर व्हॉईस यू आर टीचिंग मी टू बी गुड. वेन यू रेज युअर व्हॉईस यू आर टीचिंग शिकविणे, मी टू बी गुड चांगले. परंतु जेव्हा यू रेज युअर व्हॉईस, जेव्हा तुमचा आवाज वाढतो, ही गर्ल म्हणते की मम्मी पप्पा जेव्हा तुमचा आवाज वाढतो, यू आर टीचिंग मी टू बी गुड, त्यावेळेस तुम्ही म्हणतात की आम्ही तुम्हाला चांगल्या सवयी लावतो, चांगली शिकवण देतो, चांगले संस्कार देतो. फोर्थ स्टांजा. वेन आय ब्रेक समथिंग आय एम क्लमसी अँड केअरलेस. वेन यू ब्रेक समथिंग इट स्लिप यू वेअर हेल्पलेस. वेन आय ब्रेक समथिंग, ब्रेक तुटणे, आय एम क्लमसी और केअरलेस.
क्लमसी वेंदळा आणि केअरलेस निष्काळजीपणा. गर्ल मम्मी पप्पांना विचारत असते किंवा त्यांचा तक्रार करत असते, वेन आय ब्रेक समथिंग, की जेव्हा जेव्हा माझ्याकडून एखादी वस्तू तुटते, आय एम क्लमसी अँड केअरलेस, त्यावेळेस तुम्ही मला म्हणतात की मी कशी आहे, क्लमसी आणि केअरलेस, वेंदळी आहे आणि निष्काळजी आहे. जेव्हा जेव्हा माझ्याकडून एखादी वस्तू तुटते त्यावेळेस तुम्ही मला म्हणतात की मी कशी आहे, वेंधळी आणि निष्काळजी. वेन यू ब्रेक समथिंग, पण मम्मी पप्पा, वेन यू ब्रेक समथिंग, जेव्हा तुमच्याकडून एखादी वस्तू तुटते, इट स्लीप यू वेअर हेल्पलेस, स्लीप निसटणे, हेल्पलेस इलाज नसणे. वेन यू ब्रेक समथिंग, ती तिच्या मम्मी पप्पांना म्हणते की जेव्हा तुमच्याकडून एखादी वस्तू तुटते त्यावेळेस तुम्ही काय रिप्लाय देतात, इट स्लीप यू वेअर हेल्पलेस, ती वस्तू हातातून निसटली म्हणून त्या ठिकाणी ती वस्तू तुटली, त्या गोष्टीला आता नाईलाज आहे, असं या ठिकाणी तुम्ही रिप्लाय देतात. लास्ट स्टांजा. वेन आय डू समथिंग रॉंग, रॉंग चुकीची, आय एम सच अ टेरर, टेरर उपद्रवी. वेन यू डू समथिंग रॉंग, इट इज अ फॉरगिवेबल एरर, फॉरगिवेबल एरर म्हणजे क्षमा करण्यायोग्य. गर्ल आपल्या मम्मी पप्पांना म्हणते, वेन आय डू समथिंग रॉंग, जेव्हा जेव्हा माझ्याकडून एखादी चूक होते, आय एम सच अ टेरर, त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, मी कशी आहे, उपद्रवी आहे, आगाऊ आहे, असं या ठिकाणी तुम्ही त्यावेळेस म्हणत असतात. वेन यू डू समथिंग रॉंग, परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही चुकीचे असतात, इट इज अ फॉरगिवेबल एरर, त्यावेळेस मात्र तुम्ही काय म्हणता की आमच्याकडून चूक झाली, त्यामुळे तुम्ही आम्हाला क्षमा करा आणि तुम्ही आम्हाला क्षमा करा आणि आमची ही जी चूक आहे ही तुम्ही पोटात घ्या. अशा प्रकारे या ठिकाणी ही जी गर्ल आहे, ही गर्ल आपल्या मम्मी पप्पा यांना वेगवेगळ्या गोष्टींविषयी या ठिकाणी तक्रारी करत असते आणि त्या तक्रारीवर कशा प्रकारे ते रिप्लाय देत आहे हे या ठिकाणी ती मुलगी सांगत असते. अशा प्रकारे ही जी गर्ल आहे, ही गर्ल दुतर्फी धोरण, म्हणजेच आम्ही कोणती गोष्ट केली त्यावेळेस तुम्ही आम्हाला कशा प्रकारे ट्रीट करतात किंवा कशा प्रकारे आम्हाला टीचिंग करतात हे या ठिकाणी सांगत आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या स्वतःकडून चुका होतात त्यावेळेस तुम्ही त्या चुकांना कशा प्रकारे या ठिकाणी योग्य स्वरूपात मांडत असतात हे या ठिकाणी तुम्ही सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी पोएम आहे डबल स्टँडर्ड म्हणजे दुतर्फी धोरण, ह्या गर्लने दुतर्फी धोरण हे या ठिकाणी या तक्रारीच्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही जी पोएम आहे डबल स्टँडर्ड, ही पोएम या ठिकाणी मी लर्न केलेली आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ही पोएम आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.